रतन टाटा यांचं निधन झाल्यानंतर 100हून अधिक देशांमध्ये पसरलेल्या टाटा समूहाच्या विशाल व्यावसायिक साम्राज्याचं नेतृत्व कोण करणार असा प्रश्न खूप साऱ्या जणांना पडलेला होता। या प्रश्नाच्या चर्चेमध्ये रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांचं नाव आघाडीवरती होतं। यासोबतच माया टाटा या नोएल टाटा यांच्या मुलीचं नाव सुद्धा चर्चेमध्ये होतं। यासोबतच अजून एक चर्चा अशी सुद्धा होती की खुद्द रतन टाटा यांनीच टाटा आडनाव असलेली व्यक्तीच टाटा समूहाची उत्तराधिकारी असेल असं नाही असं स्पष्ट केलेलं होतं। त्याच्यामुळे उत्तराधिकारी नेमकं कोण होईल याची उत्सुकता होती। अपेक्षेप्रमाणे नोएल टाटा यांची रतन टाटा यांची उत्तराधिकारी म्हणून निवड झालेली आहे। नोएल टाटा यांच्याकडे आता टाटा ट्रस्टची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आज आपण माहिती घेऊयात नोएल टाटा यांच्याविषयी, त्यांच्या कामाच्या पद्धतीविषयी आणि त्यांच्या निवडीचा एकूण टाटा समूहावरती आणि मार्केटवरती काय परिणाम झालाय हे सुद्धा बघूयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलव्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। टाटा समूहाचं साम्राज्य निर्माण होण्यामध्ये रतन टाटा यांचा मोलाचा वाटा आहे, ते कुणीही नाकारणार नाही। रतन टाटा 3800 कोटी रुपयांची संपत्ती मागे सोडून गेलेले आहेत आणि टाटा समूहाचे नेटवर्थ सुद्धा 30 लाख कोटींच्या घरामध्ये 10 लाखाहून अधिक त्यांचे कर्मचारी आहेत। यामुळेच टाटांच्या निधनानंतर टाटा समूहाचं नेतृत्व कोण करणार, टाटा समूहाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार, हा बिझनेस कोण वाढवणार याच्याविषयीची चर्चा चालू होती, ज्या चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला आहे। आता नोएल टाटा यांच्याविषयी, रतन टाटांचे वडील नवल टाटा यांनी 2 लग्न केली होती। नवल टाटांचं पहिलं लग्न सुनी कमिश्रेट यांच्यासोबत झालं होतं। सुनी आणि नवल यांची 2 मुलं म्हणजे रतन टाटा आणि जिमी टाटा, या दोघांचे देखील लग्न झाले नाही हे आपल्याला माहिती आहे। आता नवल टाटा यांनी 1955 मध्ये स्वित्झर्लंड मधील उद्योजिका सिमोन यांच्यासोबत दुसरं लग्न केलं होतं आणि नोएल टाटा हे नवल टाटा आणि सिमोन टाटा यांचे पुत्र आहेत। आता नोएल टाटा यांचं फारसं नाव काही चर्चेमध्ये नसतं आणि एकूणच टाटा परिवारच तसा झगमगाटापासून कायमच दूर राहिलेला आहे। त्यातल्या त्यात रतन टाटा थोडेसे मीडिया फ्रेंडली तरी होते, नोएल टाटा तसे बिलकुल नाहीयेत। नोएल टाटा यांनी ससेक्स विद्यापीठातून त्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे। यासोबतच त्यांनी फ्रान्सच्या इन्स्टिट्यूट बिझनेस स्कूलमधून सुद्धा शिक्षण घेतलेलं आहे। नोएल टाटा यांनी टाटा सन्स मधील सर्वात मोठे भागधारक आणि सायरस मिस्त्री यांचे वडील पालुंजी मिस्त्री यांची मुलगी आलू मिस्त्री यांच्यासोबत लग्न केलेलं आहे। बिझनेस टुडेने जो रिपोर्ट केलेला आहे त्याच्यानुसार नोएल टाटा हे रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम पाहत होते। तसंच ते टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, वोल्टास लिमिटेड, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे विद्यमान अध्यक्ष आहेत। ते टायटन लिमिटेड कंपनीचे सुद्धा उपाध्यक्ष आहेत। याआधी सलग 11 वर्ष ते ट्रेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक होते। ते ट्रेंटचे उपाध्यक्ष असताना ट्रेंटचं केवळ 1 स्टोअर होतं। त्यानंतर त्यांनी ट्रेंटची 700 स्टोअर्स उभी केलेली आहेत। ते नेरोलॉक पेंट्स व स्मिथच्या संचालक मंडळावर देखील आहेत। इतका मोठा त्यांचा हा पसारा आहे। आता सगळेजण असं म्हणतील की लगेच उत्तराधिकारी निवडायची काय गरज होती, तर समजून घ्या की टाटा सन्स जे आहे त्याच्यामध्ये टाटा ट्रस्टची बहुसंख्य हिस्सेदारी आहे आणि याचं मानद अध्यक्षपद हे रतन टाटा यांच्याकडे होतं। टाटा उद्योग समूहाच्या स्थिरतेमध्ये टाटा ट्रस्टची ही महत्वाची भूमिका आहे। टाटा ट्रस्टमध्ये विशेषतः सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट यांची एकत्रितपणे टाटा सन्स मध्ये 66% हिस्सेदारी आहे। या ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य यासोबत इतर सेवाभावी कार्य केले जातात, दान धर्म केला जातो। रतन टाटा यांनी हयात असताना उत्तराधिकारी म्हणून कोणाचीही निवड केली नव्हती आणि त्यांचा उत्तराधिकारी नेमण्याचा निर्णय हा विश्वस्त मंडळावरती त्यांनी सोपवलेला होता। नोएल टाटा यांच्या नावावरती पारसी समाजाने अगोदरच शिक्कामोर्तब केलेलं होतं। टाटा आडनाव असलेली व्यक्ती टाटा समूहाची उत्तराधिकारी असावी असा समाजाचा आग्रह होता आणि रतन टाटा यांनी मात्र टाटा आडनाव असलेली व्यक्तीच या पदावरती असेल असं काही नाही हे अगोदर स्पष्ट केलेलं होतं। पण नोएल टाटा अगोदरपासूनच टाटा समूहाशी संबंधित अनेक ट्रस्टमध्ये विश्वस्त मंडळामध्ये कार्यरत होते, त्यामुळे त्यांची या पदासाठी निवड होणार हे जवळपास निश्चित समजण्यात येत होतं। रतन टाटांच्या निधनानंतर मुंबईमध्ये टाटा समूहाची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी यासोबतच विश्वस्त यांच्या सहमतीने रतन टाटांचे भाऊ नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टचे नवे चेअरमन म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला। टाटा कुटुंबातील सदस्य असणं यासोबतच 4 दशकाहून अधिक कालावधीचा टाटा समूहातील अनुभव असणं या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरल्या। टाटा ट्रस्टमध्ये ट्रस्टी म्हणून नोएल यांचा सहभाग होता। नोएल टाटा 2019 मध्ये सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त बनले आणि नंतर 2022 मध्ये सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या विश्वस्त मंडळामध्ये ते सामील झाले।
त्यांची निवड झाल्याने ते सर दोराबजी टाटा ट्रस्टचे 11वे आणि सर रतन टाटा ट्रस्टचे 6वे अध्यक्ष झालेले आहेत. आता टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्स या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे समजून घ्या. टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट या दोघांच्या अध्यक्षपदाची भूमिका बजावलेले किंवा हाताळलेले रतन टाटा हे शेवटचे होते. 2022 पासून टाटा सन्सचे अध्यक्ष आणि टाटा ट्रस्टचे अध्यक्ष या भूमिका स्वतंत्र राहतील याची खात्री करून विश्वस्त मंडळाच्या रचनेमध्ये बदल करण्यात आला होता आणि हे बदल टाटा ट्रस्टचा कारभार अधिक मजबूत करण्यासाठी करण्यात आलेले होते. मी मगाशी म्हणलं तसं टाटा ट्रस्टमध्ये विशेषतः सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट यांची एकत्रितपणे टाटा सन्समध्ये 66% हिस्सेदारी आहे. म्हणजेच काय तर टाटा ट्रस्टचा टाटा समूहामध्ये सुमारे 66% हिस्सा असून टाटा समूह हा टाटा ट्रस्ट अंतर्गत काम करतो हे समजून घ्या. वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंह हे या ट्रस्टचे उपसंचालक आहेत. तसंच मेहली मिस्त्री या देखील या ट्रस्टच्या सदस्य आहेत. सर रतन टाटा ट्रस्ट आणि दोराबजी टाटा ट्रस्ट हे समजून घेऊयात. सर रतन टाटा म्हणजे कोण तर जमशेदजी टाटा जे होते त्यांचा धाकटा मुलगा. हे देखील कौटुंबिक व्यवसाय आणि परोपकारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते. त्यांचे लग्न नवजबाई सेठ यांच्यासोबत झालेले होते पण त्यांना मूलबाळ नव्हतं. सर रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर नवाजबाईंनी नवल टाटा यांना दत्तक घेतलं होतं जे रतन टाटा यांचे वडील आहेत. आता सर दोराबजी टाटा हे जमशेदजींचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांची टाटा समूहाच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. त्यांना सुद्धा मूलबाळ नव्हतं आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली होती. आता नवाजबाईंनी नवल टाटा यांना दत्तक घेतलं आणि नवल टाटा यांचा मुलगा म्हणजे रतन टाटा आणि जिमी टाटा दोन्ही हे जे ट्रस्ट आहेत याच्यामध्ये एकूण 13 विश्वस्त आहेत. हे लोक जे आहेत याच्यामध्ये माजी संरक्षण सचिव विजय सिंह, ऑटोमोबाईल क्षेत्रातले दिग्गज वेणू श्रीनिवासन, रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आणि आता ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा, उद्योगपती मेहल मिस्त्री आणि वकील डेरियस खंबाटा हे ह्याच्यातले प्रमुख विश्वस्त आहेत. रतन टाटा आणि जिमी टाटा हे सख्खे भाऊ आहेत. मी मगाशी म्हणलं तसं रतन टाटा यांच्यापेक्षा 2 वर्ष लहान असलेले जिमी हे कौटुंबिक व्यवसायामध्ये सहभागी नाहीत आणि ते सुद्धा लाईमलाईट पासून दूर राहिलेले आहेत. आता नोएल टाटा हे एकूणच अध्यक्ष जरी झालेले असले, एकूण त्यांचा प्रवास जर का आपण बघितला तर आपल्याला असं लक्षात येईल की टाटा इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये त्यांनी CEO म्हणून 2010 ते 2021 असं काम केलेलं आहे आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू $500 मिलियन वरून $3 बिलियन इतका झालेला आहे. आता ते लो प्रोफाईल मेंटेन करतात, लाईमलाईटमध्ये येत नाहीत, इतके मीडिया फ्रेंडली नाहीत, हे मी मगाशी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. आता नोएल टाटा हे टाटा ट्रस्टचे अध्यक्ष झाल्यामुळे नेमकं झालंय काय तर टायटन कंपनी जी आहे याचे स्टॉक्स 0.7% ने अप आहेत. वोल्टासचे सुद्धा 0.5% ने अप आहेत. टाटा स्टील 0.85% आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन जे आहे त्याचे सुद्धा 2.66% ने अप असल्याचं आपल्याला दिसून येते. टाटा मोटर्स सुद्धा 0.15% ने, टाटा कम्युनिकेशन 0.66% ने आणि टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड सुद्धा 0.38% ने अप असल्याचं आपल्याला दिसून येते. थोडक्यात काय तर मार्केटने नोएल टाटा यांचं स्वागत केलेलं आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.